नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्व नवे भाग 71 अंतिम भाग. रिद्धी रिसेप्शनसाठी तयार झाली होती. एका अप्सरेलाही लाजवेल एवढी सुंदर दिसत होती. अबोली रंगाचा हेवी वर्क केलेला घागरा तिच्यावर उठून दिसत होता. ब्युटिशियनच्या हाताने सुंदरसा मेकअप करून घेतलेला. थोडीफार मदत मृण्मयीची झाली होती. इकडे वेस्टर्न कोट घालून तयार झालेला अमेय तिला बघतच राहिला. त्याची तर नजर हटत नव्हती तिच्यावरून आणि रिद्धीची त्याच्यावरून. नाही म्हटलं तरी अमेय रिद्धीपेक्षाही हँडसम दिसत होता. एकमेकांकडे बघण्याचा कार्यक्रम संपला असेल तर निघायचे का? मृण्मयी आपला गळा खाकरत विचारत होती. तिचा आवाज ऐकून दोघेही भानावर आले. बाकी आजूबाजूला उभा असलेल्या सगळ्यांचा हशा पिकला आणि रिद्धीने हळूच मृण्मयीला चिमटा काढला. बरं आहे तुम्हा दोघांचं, करे कोई और भरे कोई और, मृण्मयी लटक्या रागाने म्हणाली. काहीही काय बोलतेस तू? एवढं काय केलं आम्ही दोघांनी? काही नाही, मी कुठे काय म्हटलं. चला, रिसेप्शनला बोलवत आहेत, बरेचसे गेस्ट आले आहेत, मृण्मयी म्हणाली. तशी रिद्धीची नजर परत दाराकडे जात होती. अगं निघाले तुझे मॉम डॅड यायला, लांबचा प्रवेश आहे ना, जरा वेळ लागणारच. तोपर्यंत आपण स्टेजवर तर जाऊया. उगीच बाकीचे पाहुणे मंडळी खोळंबली असतील. अमेय तिच्या मनाची घालमेल समजून घेत म्हणाला. जवळ उभ्या असलेल्या मृण्मयीने तिचा हात अमेयच्या हातात दिला. आजूबाजूच्या खेड्यागावातील बायका कुजबुजत होत्या. काय झाले तुम्हाला कुजबूज करायला? लग्न झालेलं आहे ना त्यांचे, मृण्मयी ठसक्यात त्या बायकांकडे बघून म्हणाली. अमेयच्या सावत्र आईने आपले नाक मुरडले. मृण्मयी, कशाला उगीच कुणाला काही बोलतेस? पाहुण्यासारखं 2 दिवस राहायचं आहे आपल्याला. कुणी नावं ठेवलेली बरी दिसतात का? वसुधा म्हणाली. अगं आई, मी कुठे काय बोलले? चला स्टेजवर चला, सगळेजण वाट पाहत आहेत, वसुधा इकडे दुर्लक्ष करत रिद्धी आणि अमेयला म्हणाली. अमेयने रिद्धीचा हात हातात घेतला आणि दोघेही स्टेजकडे निघाले. त्यांच्या बंगल्यासमोर बरीच मोठी जागा होती. तिथेच मोठा मंडप घालण्यात आलेला आणि स्टेजही बनवण्यात आला होता. रिद्धी फार श्रीमंत घरातली मुलगी आहे म्हणून अमेयच्या बाबांनी त्याच्या तोलामोलाचे असे डेकोरेशन करण्याचा प्रयत्न केला होता. जेवणातही फार छान छान पदार्थ होते. सगळेजण प्रतापरावांची स्तुती करत होते. अमेय आणि रिद्धी स्टेजवर आले. सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावरच खिळलेल्या. दोघांची जोडी लाखात एक दिसत होती. छान संगीत सुरू होते. रिद्धी आणि अमेयला बसण्यासाठी राजेशाही खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. आलेली पाहुणी मंडळी येऊन त्यांना भेटत होती. त्यांचे स्वागत करून निघून जात होती. रिद्धीचे डोळे मात्र आपल्या मॉम डॅडच्या वाटेकडे लागलेले. कार्यक्रम सुरू होऊन अर्धा तास झाला असे, तोच हर्ष आणि मंजिरीने त्यांच्या मंडपात प्रवेश केला. सोबत अरुंधती, आद्विक, रिद्धीचे मामा मामी, रिधान, त्याचे मम्मी पप्पा सगळे होते. रिद्धीला सगळ्यांना बघून फारच आनंद झाला. मंजिरीला वाटलं होतं की वातावरण खेड्यातलं असेल, पण तिथला थाट बघता गैरसमज दूर झाला. सातारा तसेही चांगले शहर होते आणि शिवाजी महाराजांचे वास्तव्य तिथे असल्यामुळे त्याला एक ऐतिहासिक वारसाही लाभलेला होता. शहर शांत आणि सुंदर होते. त्यात अमेयचे बाबा म्हणजे मोठी आसामी. त्यांनी आपल्या स्टेटसला शोभेल असे आणि त्यातही इनामदार यांच्या स्टेटसला शोभेल असा कार्यक्रमाचा थाट ठेवलेला. पाहुणे मंडळींची स्वागतासाठी घाई होती म्हणून रिद्धीचे नातेवाईक खुर्च्यावर बसून होते. प्रतापराव, हर्ष आणि बाकी मंडळींची अदबीने चौकशी करत होते. स्टेजवरची गर्दी कमी झाली तेव्हा हर्ष आणि मंजिरी रिद्धीला भेटण्यासाठी स्टेजवर आले. अमेय हर्षसोबत बोलत होता तर रिद्धीने आपल्या मॉमला मिठी मारली आणि डोळ्यात पाणी आणले. अगं वेडाबाई, रडतेस कशाला? मंजिरी तिच्या डोळ्यातले पाणी बघत म्हणाली. मला तुझी खूप आठवण आली. अगं काल तर आलीस तू, एका दिवसात एवढी आठवण आली माझी? तुझं सासर आहे हे, तुला इथेच राहायचं आहे आता, मंजिरी समजावत म्हणाली. हो गं मॉम, ते कळतंय मला, पण इथे थोडं दडपण आल्यासारखं वाटलं मला. अगं होतंय असं, आपली भूमिका बदलते ना म्हणून. आजपर्यंत मुलगी होतीस, कसे वागले तरी चालायचं, पण आता सून झाली आहेस, थोडी जबाबदारीची जाणीव ठेवावी लागते, त्यामुळे दडपण येत असतं. पण घाबरण्याची काही गरज नाही, थोड्या दिवसात अगदी अंगवळणी पडून जाते सगळं, मंजिरी म्हणाली. काय बोलणं चाललं आहे तुम्हा दोघा मायलेकींचं? अमेयची आत्या त्यांच्याजवळ येऊन म्हणाली. काही नाही हो, मला बघून जरा हळवी झाली होती, मंजिरी म्हणाली. असं होय, कुणाला वाटायचं की आईजवळ गाऱ्हाणे सांगते,
सासरच्या लोकांनी पहिल्या दिवसापासूनच छळायला सुरुवात केली की काय? असं काही नाही, फक्त पहिल्यांदा आमच्यापासून दूर आली ना म्हणून जरा. मंजिरीला आत्याबाईंचा तिरसट बोलण्याचा जरा रागच आला होता, पण मुलीच्या सासरकडची मंडळी म्हणून जरा शांत राहावे लागले. तेवढ्यात अमेयच्या आईने येऊन आत्याबाईला जरा बाजूला नेले. लक्ष नको देऊस, तुला अमेयच्या आईबरोबर आणि मृण्मयीसोबत राहायचे आहे ना. या आत्याबाई फक्त लग्नात आपली झलक दाखवतील, मग कधी त्यांचं तोंडही दिसणार नाही. भेट झालीच तर कुठल्या कार्यक्रमात, मंजिरी आपल्या मुलीला समजावत म्हणाली. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नाही देत मी, पण मग मला खरंच जमेल का गं तुम्हा सगळ्यांना सोडून राहायला? कुणी म्हटले तुला इथे राहायचं आहे? तुमचं सगळं मुंबईमध्ये आहे, तिथेच येणार ना तुम्ही? हर्ष रिद्धीजवळ येत म्हणाला. रिद्धी आपल्या डॅडच्या कुशीत शिरली. हर्षने अमेयलाही आपल्याजवळ घेतले. दोघेही दोन बाजूला असताना फोटोग्राफरने त्यांचा फोटो घेतला. सगळ्यांची जेवणं आटोपल्यावर हर्ष आपल्या पाहुण्यांसोबत परत जायला निघाले. प्रतापरावांनी त्यांना राहण्याचा आग्रह केलेला, पण त्यांनी परत जाणे पसंत केले. अमेय, सुनबाईला तुझ्या रूममध्ये घेऊन जा. रिसेप्शन संपल्यानंतर दोघे घरात आले तेव्हा त्याची आत्या म्हणाली. अमेयच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. रिद्धीला मात्र पोटात घोळा आल्यासारखे झाले. भीतीने होता की लाजेने तिलाच समजले नाही, कारण अमेयच्या रूममध्ये जायचे आहे म्हणजे त्यांची मधुचंद्राची रात्र असणार होती. चल रिद्धी, अमेय आपला हात तिच्यासमोर करत म्हणाला. रिद्धीने लाजून मान खाली घातली. तू जा पुढे, मी तिला मृण्मयीसोबत पाठवते. वसुधा म्हणाली तसे रिद्धीलाही जरा हायसे वाटले. अमेयने मृण्मयीकडे बघितले. मी वहिनीला सोडून परत येणार आहे, ती त्याला चिडवत म्हणाली. मी तुला काही बोललोय का? नाही बोललास, पण उगाच कबाब में हड्डी मी कशाला थांबणार आहे? मृण्मयी बोलतच होती, पण अमेयने लक्ष कुठे तिच्याशी बोलण्यात तो भरभर आपल्या रूममध्ये निघून गेला. अमेयच्या आईने रिद्धीला देवघरात नेऊन देवाच्या पाया पडायला लावले. तिला एक साडी दिली आणि नंतर मृण्मयीसोबत तिला त्यांच्या रूममध्ये पाठवले. जाताना मृण्मयीचे चिडवणे सुरू होतेच. बिचारीचे गाल टोमॅटोसारखे लाल झाले होते. मृण्मयीने तिला बेडरूमच्या दारापर्यंत नेऊन सोडले आणि चिडवून निघून गेली. ती आतमध्ये येताच अमेयने दार लावून घेतले आणि तिला घट्ट मिठी मारली. अमेय, काय करतोस? ती अगदी हळू आवाजात म्हणाली. हे काय विचारणं झालं? माझं लग्न झालं आहे आणि स्वतःच्या बायकोला मिठीत घेतोय मी. आज पहिल्यांदा तुला असं ऑफिशियली मिठीत घेतोय. एवढी घाई? मी कुठे पळून जाणार आहे का? कुठे जाऊ देणार आहे का मी? सोड ना, मला फ्रेश व्हायचे आहे. या ड्रेसमध्ये खूप अवघडल्यासारखे वाटते मला, पण मला फार सुंदर दिसत आहेस या पेहरावात. असं वाटतं असंच मिठीत घेऊन राहावं तुला. त्याचा मूड बघता रिद्धीनेही आपले हात त्याच्यासमोर घट्ट केले आणि काही वेळ दोघेही तसेच एकमेकांच्या मिठीत होते. जा, तुला फ्रेश व्हायचे आहे ना? अमेय आपल्या मिठीतून तिला दूर करत म्हणाला. मी आले लगेच फ्रेश हो. रिद्धी आपला घागरा सावरत पळाली. काही घाई नाही, निवांत ये. थकली असशील ना आज? सकाळपासून सारखेच काही ना काही सुरू आहे. आज आपण शांत झोप घेऊया. अरे पण रूम सजवली आहे ना, उगीच माझ्या त्रासाचा विचार करून तू कशाला आपली फर्स्ट नाईट खराब करतोस? अशा खूप रात्री येतील आपल्या आयुष्यात, पण तुझा विचार करावा लागेल ना. आपण हनीमूनला गेलो की घेऊ अशी सजावट करू. शांतपणे तो तिच्याकडे बघत म्हणाला. ती परत मागे फिरली आणि त्याला विलगली. थँक्स डिअर, मी खरंच फार थकले आज. कधी एकदाचा नाईट सूट घालते आणि बेडवर पडते असं झालं आहे. पण अशी येऊन माझ्या मिठीत थांबणार असशील तर माझा विचार बदलायला वेळ लागणार नाही. अमेय तिची मस्करी करत तिच्या गालांवर किस करत म्हणाला. थँक्यू वन्स अगेन. तिनेही त्याच्या गालाचा किस करत पळ काढला. अमेय गालातल्या गालात हसत होता. ती बाथरूममधून फ्रेश होऊन नाईट ड्रेस घालून बाहेर आली. अमेयने बेडची सजावट थोडीफार कमी केली होती. बेडवर टाकलेल्या गुलाबांच्या पाकळ्या जमा करून एका साईडला ठेवलेल्या होत्या. गुलाबांच्या पाकळ्या कशाला काढल्यास? झोपेत टोचतात ग त्या. मला बेड अगदी स्वच्छ आणि नीटनेटका लागतो. तो आपले दोन्ही हात पसरून तिला मिठीत घेण्यासाठी खुणावत होता. तीही लगेच त्याच्या मिठीत शिरली. तिने शांतपणे आपले डोके त्याच्या खांद्यावर ठेवले. तोही एका हाताने तिला मिठीत घेऊन शांतपणे बसला. रिद्धी, आपण नेहमीसाठी एकमेकांचे झालो. मला तर विश्वासच बसत नाही. एवढी बायको समोर आहे तरी विश्वास नाही बसत म्हणतोस? चिमटा काढू मग बसेल का विश्वास? नको नको, राहू दे, तू कर आराम. रिद्धीचे जड झालेले डोळे अमेयला जाणवत होते. तो तिला मिठीत घेऊन तसाच बेडवर पहुडला. त्याच्या मिठीत तिला कधी झोप लागली कळलेच नाही. तो मात्र तिच्या निसर्गागत चेहऱ्याकडे पाहत बराच वेळ जागा होता.
सगळी पॅकिंग व्यवस्थित केलीस ना? अमेय रिद्धीला विचारत होता. साताऱ्याला 4 दिवस राहून ते परत मुंबईला आले होते आणि आता ठरल्याप्रमाणे ते स्वित्झर्लंडला हनीमूनसाठी चालले होते. रात्री तिचे बॅग पॅकिंग करणे सुरू होते. हो रे, सगळं व्यवस्थित घेतलं आहे. ती बोलतच होती की त्याला हॉस्पिटलमधून फोन आला. त्याचं बोलणं संपवून तो रिद्धीजवळ आला. ती कपडे बॅगमध्ये भरण्यात व्यस्त होती. असेच फोन येत राहिले तर आपण हनीमून कसा साजरा करणार, की तिथेही असाच फोनवर राहणार आहेस तू? नाही ग राणी, तिथला वेळ फक्त तुझ्यासाठी. ना कुणाचा फोन, नाही कुणी डिस्टर्ब करणार, फक्त तू आणि मी. तो तिच्या डोळ्यात रोखून पाहत म्हणाला. त्याच्या नजरेत काही वेगळेच भाव होते, ज्याने रिद्धी लाजून लाल झाली. बरं आहे तुझं, थोडं काही बोललं की लाजतेस. अशीच लाजत राहिलीस तर कसं होणार माझं? अमेय छातीवर हात ठेवत म्हणाला. बस कर तुझी मस्करी आणि तुझे कपडे दे पॅकिंग करायला. 2 ड्रेस घेतले तरी होऊन जाईल. उगाच कशाला ओझोसोबत घेतेस? अमेय मिश्किलपणे तिच्याकडे बघत म्हणाला. आपण 15 दिवस राहणार आहोत ना तिथे. 2 जोडी कपड्यांवर 15 दिवस राहणार आहेस? हो, एक घालून जायला आणि एक परत यायला. आणि बाकी दिवस काय घालणार आहेस? घरातले कपडे. तू आणि मी सोबत असल्यावर कशाला हवेत कपडे? आपण रूमच्या बाहेर थोडंच निघणार आहोत. तो डोळा मारत म्हणाला. अमेय, मी मारेन आता तुला. हल्ली फार चावटपणा करायला लागला आहेस. रिद्धी त्याच्या जवळ येऊन त्याच्या छातीवर मारत होती, पण त्याने तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि तो अलगद त्याच्या मिठीत शिरली. चावटपणा तुझ्याशी नाही करायचा तर कुणाशी करायचा? तो तिची हनुवटी उचलून तिच्या डोळ्यात बघत होता. हळूहळू तो तिच्या चेहऱ्याच्या जवळ सरकायला लागला. तिने आपले डोळे मिटून घेतले. त्याच्या ओठांचा मऊशार स्पर्श तिच्या ओठांवर जाणवला आणि तिचे अंग मोहरून गेले. तीही तेवढ्याच उत्कटतेने त्याला साथ देत होती. हळूहळू त्याचे हात तिच्या अंगावर फिरू लागले. दोघेही प्रेमरसात चिंब भिजायला आतुर झाले होते. रिद्धी, झाली का ग तुझी पॅकिंग करून? हो आई, झाली आहे. द्या, ते मी बनवते नाश्ता. अगं राहू दे, फिरून या, नंतर मी सगळं तुझ्याच ताब्यात देणार आहे, वसुधा म्हणाल्या. थँक्यू आई, तुम्ही आहात म्हणून मला फार कम्फर्टेबल वाटतं. साताऱ्याला तर अगदी गोंधळायला झालं होतं. तुम्ही दोघी होतात म्हणून सगळं जमलं मला, रिद्धी म्हणाली. गुड मॉर्निंग वहिनी, झाली तुझी सकाळ? आणि काय गं, नवी नवरी आहेस तर छान साडी बिडी घालून राहायचं ना. तिथे साताऱ्याला किती छान दिसत होतीस. मुंबईला आल्या आल्या ड्रेस घालायला लागलीस. आई, थोडा सासूरवास कर बरं हिला, मृण्मयी म्हणाली. एवढी गोड सून मिळाली मला, कशाला सासूरवास करेल मी? आणि या कपड्यांमध्ये पण ती छानच दिसते, वसुधा रिद्धीची बाजू घेत म्हणाल्या. आहे ती छानच गं, पण साडीमध्ये फार सुंदर दिसते. हवं तर दादाला विचार, त्यालाही असंच वाटत असेल. तुझं लग्न झाल्यावर सांगेन ना मी तुझ्या नवऱ्याला, हिला साडी घालायला लाव म्हणून. आणि तुझ्या सासूबाईंनाही सांगेल सासूरवास करायला, मग कळेल, रिद्धी तिचा कान ओढत म्हणाली. मला कुठे जायचं नाही तुला सोडून. एवढी छान वहिनी आली मला. आधी भावाचा आणि वडिलांच्या प्रेमाला तरसले होते. आता कुठे स्वतःचे कुटुंब मिळाले तर लगेच सोडून जायचं, मृण्मयी कातर आवाजात म्हणाली. आणि आम्ही तुला एवढ्या लवकर कुठे जाऊ देणार नाही. तू आहेस म्हणून या घरात किलबिलाट आहे, रिद्धी तिला आपल्याजवळ घेत म्हणाली. हो ना, तुमच्या 2 बाळांचा किलबिलाट या घरात सुरू झाल्याशिवाय तरी मी कुठे जाणार नाही, मृण्मयी तिला चिडवत म्हणाली. ए, काहीही काय, रिद्धी लाजत म्हणाली. गाल अगदी टोमॅटोसारखे लाल झाले होते. तेवढ्यात अमेय खाली आला आणि तिच्या गालावरची लाली आणखीनच वाढली. ओ होय, कुणीतरी एवढं लाजतंय, मृण्मयी शिट्टी वाजवत म्हणाली. मृणू, मूर्ख आहेस का तू? अशी शिट्टी वाजवतेस मुलासारखी, शोभतं का तुला, वसुधा तिला रागवत म्हणाल्या. काय का आई, मी वहिनीसोबत मस्ती करणार नाही का? आज संध्याकाळी ते निघाले स्वित्झर्लंडला, मग तर पुन्हा आपण दोघी एकट्याच, मृण्मयी लटक्या रागाने म्हणाली. काय चाललंय तुमचं? अरे काही नाही दादा, मी वहिनीला सांगत होते तुमची 2 मुलं आल्याशिवाय मी या घरातून जाणार नाही. तर वहिनी मग कशी लाजून लाल झाली, मृण्मयी हसत तिला आणखीनच चिडवत होती. आमच्याकडे एवढ्या लवकर मुलं नाही येणार. 10 वर्षाचं प्लॅनिंग आहे आमचं. हां, पण आई, एक सांगायचं विसरलो. आमच्या हॉस्पिटलमध्ये एक डॉक्टर आहेत. त्यांनी आपल्या मृण्मयीला बघितलं माझ्या लग्नात. मागणी घातली तिला, अमेय अगदी सिरियस चेहरा करून आपल्या आईकडे बघत म्हणाला. दादा, सांगितलं ना तुला मला एवढ्यात लग्न करायचं नाही म्हणून. तुम्ही मला तुमच्या घरातून हकलताय. बोलताना मृण्मयीच्या डोळ्यात पाणी आले.
बघ हा फार चांगला मुलगा आहे, मग म्हणायचं नाही एवढं चांगलं स्थळ पुन्हा येणार नाही. अमेय तिला आणखीनच चिडवत होता, पण चेहरा एवढा सिरियस ठेवला की तिला खरेच वाटे. नाही करायचं मला लग्न, असे म्हणत मृण्मयी घाईघाईने आपल्या रूमकडे निघाली. अगं मी गंमत करत होतो, अमेय तिचा हात धरत अडवत म्हणाला. कशाला रडवलंस तिला? वसुधा नाश्ता डायनिंग टेबलवर ठेवत म्हणाल्या. अगं आई खरंच तिला डॉक्टर निंबाळकर विचारत होते, पण मीच त्यांना नाही म्हणालो. मलाही एवढ्या लवकर या चिमणीला कुठेच पाठवायचं नाही, अमेय म्हणाला. साहजिकच आहे, मुलगी आहे तर विचारणारच, वसुधा म्हणाल्या. माझ्या लग्नाचा विषय बंद करणार आहात की नाही? नाहीतर जाते मी आपल्या रूममध्ये. आणि हो, माझ्यासाठी शॉपिंग करायची आहे तुम्हाला. मला काय हवं याची लिस्ट सांगितली आहे मी वहिनीला, आणि मध्ये मध्ये मेसेज करून सांगित जाईलच, मृण्मयी म्हणाली. आम्ही तिथे हनीमूनला चाललो आहे, शॉपिंग करायला नाही, अमेय म्हणाला. रिद्धीने त्याला हळूच चिमटा काढला. आई आणि बहिणीसमोर असं बोलतात का म्हणून तिने नजरेनेच त्याला दटावले. काय काळजी करू नकोस मृण्मयी, मी सगळे सामान आणेन तुझे, रिद्धी म्हणाली. मला माहीत आहे, दादा तर काही कामाचा नाही, मृण्मयी. सगळेच जण गप्पा गोष्टी करत नाश्ता करत होते. अमेयाला आज पहिल्यांदा त्याचे घर भरल्यासारखे वाटत होते. आपल्या परिवाराला घेऊन तो साताऱ्याला राहिल्याने त्याच्या वडिलांसोबत आणि कुटुंबासोबत संबंधही आता बऱ्यापैकी सुधारले होते. प्रतापराव आपल्या मुलीला जवळ करण्याच्या प्रयत्नात होते. मृण्मयी त्यांना टाळत असली तरी त्यांच्या नजरेत तिच्याविषयी प्रेम दिसत होते. वसुधा मात्र जरा अलिप्त वागत होत्या, तरी पूर्वीपेक्षा परिस्थिती बरीच सुधारली होती. अमेय आणि रिद्धी संध्याकाळी सगळ्यांचा निरोप घेऊन एअरपोर्टवर निघाले. तिथे पोहोचल्यावर बघतात तर इनामदार फॅमिली आधीच तिथे तयार होती. रिद्धी धावत जाऊन आपल्या डॅडच्या कुशीत शिरली. मंजिरीने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तिने मागं वळत मंजिरीला मिठी मारली आणि अरुंधतीलाही. नातीला निरोप द्यायला त्याही आल्या होत्या. मीही आहे इथे, आद्विक तिचे लक्ष आपल्याकडे वेधत म्हणाला. हो, चांगलंच ठाऊक आहे, ती आद्विकच्या जवळ येऊन त्याच्या छातीवर डोकं ठेवत म्हणाली. दीदी लवकर येशील ना तू? मला जाण्यासाठी पॅकिंग तूच करून द्यायची आहेस, आद्विक रडवेला होऊन म्हणाला. हो रे, लवकर येईल, लग्न झाले माझे, दूर तू निघाला आहेस, रिद्धी म्हणाली. तो पुढील शिक्षणासाठी लंडनला चालला होता, त्याची ॲडमिशन झाली होती. हो ना, दोन्ही मुलं एकदमच घरातून गेली की आम्हाला घर खायला उठणार आहे, अरुंधती बोलल्या. पंख फुटले की पिल्ली घरटी सोडून उडणारच, आणि आद्विक काही दिवसांनी परत येणार आहे. त्याचे लग्न झाल्यावर परत एकदा घर भरून जाईल आपले, मंजिरी म्हणाली. जिजू स्वतःची काळजी घ्या आणि दीदीलाही सांभाळा, आद्विक अगदी काळजीने म्हणाला. तुझ्या दीदीलाही सांभाळतो आणि लंडनला गेल्यावर मॉम डॅडलाही. तू काही काळजी करू नकोस, फक्त आपल्या करिअरवर फोकस कर, अमेय त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला. हर्षने येऊन अमेयला मिठी मारली. चला, बाकी प्रोसिजरला वेळ लागेल, फ्लाईटची वेळ व्हायला लागली आहे, हर्ष म्हणाला. तसे सगळेजण एअरपोर्टच्या आतमध्ये निघाले. दोघांनी सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या. फ्लाईटची अनाऊन्समेंट झाली. अमेय आणि रिद्धी सगळ्यांचा निरोप घेऊन प्लेनच्या दिशेने निघाले. तर ही कथा इथपर्यंतच. आमची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. अजून माझ्या नवनवीन कथांसोबत मी तुमच्यासमोर भेटीला येणारच आहे, पण त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.